2014 ते 19 मंत्रिपद ओरपलं. 2019ला मुलाला आमदारकी घेतली. म्हणजे शिवसेनेकडनं जोपर्यंत सगळं मिळत होतं, उद्धव ठाकरेंकडनं सगळं मिळत होतं, तोपर्यंत उद्धव ठाकरे चांगले होते. उद्धव साहेबांनी जर काय वाईट केलं असतं आणि तुम्ही जे स्वतःला मराठा स्वाभिमानी समजता, तुम्ही त्याच वेळेला खरं पक्ष सोडायला पाहिजे होता आणि सांगायला पाहिजे होतं की मी अशा माणसाबरोबर काम करणार नाही. 2012ला रामदास कदम कुठल्या बाकड्यावर झोपले होते, हा बाकडा मी शोधतोय. मातोश्रीवरती असे कुठल्या बाकड्यावरती कोणाला झोपायला देत नाही. बाळासाहेब ज्या खोलीत होते शेवटचे दिवस, त्यावेळेला 24 तास तिथे डॉक्टरांचं पथक होतं. एक डॉक्टर नव्हता, डॉक्टरांचं पथक होतं. प्रत्येक मिनिटाला मॉनिटर केलं जात होतं. तिथे असंख्य लोक भेटायला येत होते आणि सगळ्यांना माहित होतं की बाळासाहेब जिवंत. बाळासाहेबांची प्रकृती खूप खालावलेली होती, परंतु त्याचं आता राजकारण करायचं आणि सगळ्या गोष्टींना जे महाराष्ट्रामध्ये आता जे प्रश्न उभे राहिले याच्यापासून आमचं लक्ष बाजूला न्यायचं, हा याच्यामधला कुटील डाव आहे. आणि रामदास कदम आज जे सांगतायत की नार्कोटेक्स करा, माझी नार्कोटेक्स करा, आमचं म्हणणं असं आहे की ही नार्कोटेक्स झालीच पाहिजे. या नार्कोटेक्स मधनं सत्य काय ते बाहेर आलंच पाहिजे. जो रामदास कदम यांनी खोटे आरोप केलेले आहेत याच्यावरती मी स्वतः रामदास कदम यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे आणि या अब्रू नुकसानीच्या दाव्यामधला जी रक्कम येईल ती रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवायची असा निर्णय मी घेतलेला आहे. पण त्याचबरोबर या नार्कोटेक्स बरोबर अजून एक नार्कोटेक्स होणं गरजेचं आहे. सन 2093 मध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं. 1993ला रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं. ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्कोटेक्स मध्ये आलं पाहिजे. कोणाला बंगले बांधून दिले खेडमध्ये, त्या बंगल्यावरनं काय राजकारण झालं, काय गोंधळ झाला, हे सगळं आलं पाहिजे. आणि जर नार्कोटेक्सला शक्य नसेल तर त्यांचा मुलगा हा आता योगेश कदम गृहराज्यमंत्री आहे. गृह खात्याची सूत्र त्याच्या हातात आहेत. आपल्या बापाने काय उद्योग केले आहेत 1993ला याची देखील चौकशी झाली पाहिजे. या चौकशीची मागणी मी करतोय. कारण आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही जी पद्धत आहे या पद्धतीला आळा घालण्याची गरज आहे. माझी मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे किंवा गृहराज्यमंत्र्याकडे की 1993ला गृहमंत्र्याच्या आईने स्वतःला जाळून घेतलं होतं, त्या जाळून घेतलेल्या प्रकरणाची देखील सविस्तर चौकशी झाली पाहिजे.